मित्रांनो, तुमच्यासमोर आणखीन एक वास्तव ठेवतोय. ते वास्तव मी हिंदूंसाठी सांगतोय आणि हिंदूंनी ती गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे. कारण भारतामध्ये सध्या एक बलस्थान निर्माण होते, हिंदूंचं बलस्थान, केंद्रस्थान निर्माण होते हिंदूंचं, आणि त्या विरोधात आता षडयंत्र आखली जात आहे. जर हिंदू एकवटला तर आपण परत सत्तेत येऊ शकणार नाही. हिंदू एका केंद्रस्थानी आला, एकत्र आला, तर आपण परत सत्तेमध्ये येऊ शकणार नाही. ह्यांची भीती आहे त्यांना. आणि सत्तेमध्ये येण्यासाठी हिंदूंच्या विरोधात हे रचलेलं कुभांड आहे. राम मंदिरमध्ये झालेल्या चोरीचं त्यांनी जो काहूर माजलेला आहे, तो काहूर माजवला आहे. जे काय गदारोळ माजवत आहेत त्याच्या मागचा उद्देश एवढाच आहे, तो म्हणजे या केंद्रस्थानी, हिंदूंच्या केंद्रस्थानी निर्माण झालेलं हे राम मंदिर, हे केंद्रस्थान, हे बलस्थान नेस्तनाबूत व्हावं. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काय ते माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळसकर. मित्रांनो, तुमच्यासमोर आणखीन एक वास्तव ठेवतोय. ते वास्तव मी हिंदूंसाठी सांगतोय आणि हिंदूंनी ती गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे. कारण भारतामध्ये सध्या एक बलस्थान निर्माण होते, हिंदूंचं बलस्थान, केंद्रस्थान निर्माण होते हिंदूंचं, आणि त्या विरोधात आता षडयंत्र आखली जात आहे. त्या बलस्थानाच्या विरोधात षडयंत्र आखली जात आहे. आता हे बलस्थान कोणतं आहे तर राम मंदिर, राम जन्मभूमी, उत्तर प्रदेशमध्ये जे भव्य दिव्य राम मंदिर स्थापन झालं आहे, आणि ज्या मंदिरामध्ये रामलल्लाच्या त्या विग्रहाची प्राणप्रतिष्ठा झाली आहे, ते मंदिर, हे मंदिर आता हिंदूंसाठी एक बलस्थान निर्माण होते, केंद्रस्थान निर्माण होते, आणि त्याला विरोध केला जातोय. ते दडपवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याच्या विरोधात हा दंड ठोपटले गेलेले आहेत, आणि दंड ठोपटणारे कोण आहेत? विदेशी आणि देशी सुद्धा. आता हे विदेशी कोण आहेत तर डीप स्टेट, पाताळ यंत्री. तसेच देशी सुद्धा पाताळ यंत्री, डीप स्टेट सुद्धा आहेत, आणि त्यांनी याच्या विरोधात षडयंत्र रचायला सुरुवात केली आहे. मित्रांनो, ह्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये मी त्याचा उल्लेख केलेला आहे बलस्थानावरती. तरीसुद्धा मी हा विषय एक वेगळ्या स्थितीमध्ये तुमच्यासमोर मांडतोय. मित्रांनो, बलस्थान आणि केंद्रस्थान असणं आवश्यक आहे, कारण त्याच बलस्थानावरून, त्याच केंद्रस्थानावरून पूर्ण गोष्ट निर्धारित होते. तिथेच एकवटतो, तिथेच एक समुदाय, एक समाज एकवटतो, आणि त्या छत्रछायेखाली तो आपले निर्णय घेतो. असे बलस्थान ह्यापूर्वीच ह्या पृथ्वी तलावरती आहे, विश्वामध्ये आहे. ते दोन बलस्थान कोणते आहेत तर एक आहे मुसलमानांचं बलस्थान, आणि दुसरं आहे ईसाईंचं, ख्रिश्चनिटीचं. आणि त्याच बलस्थानामधून ते आपलं सत्ता प्रस्थापित करतात. त्याच बलस्थानातून ते सत्ता उलथवतात सुद्धा. ते केंद्रस्थान त्यांचं महत्त्वाचं आहे. तसंच केंद्रस्थान आता भारतामध्ये राम मंदिराच्या स्वरूपाने उभं राहिलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल, हे दोन बलस्थानं कोणती आहेत जी ह्यापूर्वीपासून स्थापित झालेली आहेत? ती बलस्थानं कोणती आहेत तर अरब कंट्रीमधील, गल्फ कंट्रीमधील एक मक्का हे बलस्थान, आणि मक्केमधून कोण आपली सत्ता चालवतोय, कोण केंद्रस्थानी आहे तर मुसलमान, इस्लाम हा धर्म. जे काय गोष्टी घडतात जगभर मुसलमानांच्या संदर्भात, त्या सगळ्या गोष्टी त्या बलस्थानातून, त्या केंद्रस्थानातून घडतात. तसंच आता ईसाईंचं सुद्धा बलस्थान आहे. ते सुद्धा कुठे आहे? इटलीला. इटली ह्या देशामध्ये, रोम ह्या शहरामध्ये, राज्यामध्ये, म्हणजे इटलीची राजधानी रोम आहे, त्या रोमच्या राजधानीमध्ये ते बलस्थान आहे. हे वेटिलिका ह्या शहरात आहे, आणि त्या बलस्थानाचं नाव आहे, त्या चर्चचं नाव आहे सेंट पीटर बेसिलिका. या सेंट पीटर बेसिलिका ह्या चर्चमधून हे ईसाई काय करतात? जगभर आपली सूत्रे हलवतात, आपले सूत्र हलवतात, आणि त्यानुसार ते कार्यरत आहेत. इथला पोप हा सर्वात मोठा पोप आहे. मग मित्रांनो, हिंदूंचं बलस्थान ह्या पूर्वी होतं का? नाही मित्रांनो. आपण केंद्रस्थानी कुठे नाही आहे, आपण विखुरलेले आहोत. मग शिवमंदिर असो, दुसरं कुठल्या एखाद्या भगवानाचं
कुठल्या देवाचं मंदिर असो, असं आपण अनेक ठिकाणी विखुरलेले आहोत. 33 कोटी देवांमध्ये आपण विखुरलेले आहोत. हे एकत्र येणं आवश्यक आहे. एका छत्राखाली येणं आवश्यक आहे. एक केंद्रबिंदू निर्माण होणं आवश्यक आहे. आणि ते केंद्रबिंदू, ते केंद्रस्थान, ते बलस्थान वर्तमान काळात राम मंदिर आहे. मित्रांनो, भारतीय जनता पार्टीने एक घोषणा दिली होती. त्या घोषणेला पश्चिम बंगालमध्ये विरोध केला गेला. ही घोषणा कोणती होती? प्रभू रामचंद्राजीवरती होती. तुम्हाला आठवते का? जय श्रीराम, जय जय श्रीराम. आता ही जय श्रीराम, जय जय श्रीराम ह्या घोषणेने चमत्कार करून दाखवला पश्चिम बंगालमध्ये. हिंदू एकवटला. हिंदू एकत्र आला त्या घोषणेवरती. ती घोषणा कोणती? तर जय जय श्रीराम, जय श्रीराम. मित्रांनो, आता हे जय श्रीराम, जय जय श्रीराम हे कुठल्या केंद्रस्थानी आहे? तर यूपीमधील, उत्तर प्रदेशमधील राम मंदिराच्या केंद्रस्थानी आहे. आणि त्या राम मंदिराच्या नावाखाली आता हिंदू एकत्र होतोय. त्या रामलल्लाच्या नावावरती हिंदू एकत्र होतोय. आणि काय म्हणतो हिंदू? की परत एकदा रामराज्य स्थापित व्हावं. आपण चर्चा करताना काय म्हणतो? रामराज्य प्रस्थापित व्हावं, स्थापित व्हावं. म्हणजे केंद्रस्थानी कोण आहे? तर राम, प्रभू रामचंद्रजी, मर्यादा पुरुषोत्तम राम. आणि याच्याच विरोधात एक कुभांड रचलं गेलं आहे. आणि ते कुभांड काय आहे? तर राम मंदिरामध्ये झालेली चोरी, जी ती दक्षिणा भक्तगणांनी दिलेली आहे त्या राम मंदिरमध्ये, त्या राम मंदिरच्या त्या दक्षिणामध्ये चोरी झालेली आहे. आणि त्याच्यावरती आता कहर उठवला जातोय. मित्रांनो, ही घटना पहिल्यांदाच घडते आहे का या देशात? प्रथमच घडते आहे का? नाही मित्रांनो. या अगोदरही भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर अनेक वेळा अनेक राज्यांमध्ये मंदिरांमध्ये चोऱ्या झालेल्या आहेत. आणि लाखो करोडच्या चोऱ्या झालेल्या आहेत. आता नुकतंच केरळामध्ये चोरी झाली, त्या कर्नाटकमध्ये चोरी झाली, त्या हैदराबादमध्ये चोरी झाली, तेलंगणामध्ये चोरी झाली. मित्रांनो, आंध्रमध्ये चोरी झाली, महाराष्ट्रामध्ये सुद्धा चोरी झाली. मग त्या चोऱ्यांवरती, त्या मंदिरांच्या चोरीवरती अशा प्रकारे चर्चा झाली का? अशा प्रकारे प्रश्न उठवले गेलेत का? ज्या प्रकारे गदारोळ उठवला जातोय, त्या उत्तर प्रदेशमधील त्या राम मंदिरच्या विषयावरती गदारोळ उठवला जातोय, असा गदारोळ इतर वेळेला उठलेला का? इतर ठिकाणी उठलेला का? मित्रांनो, गुन्हेगाराची बाजू मी घेत नाहीये. जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा होणं आवश्यक आहे. आणि ती कठोर शिक्षा होणं आवश्यक आहे. ती कठोर शिक्षा होणारच. कारण तिथे कोण राज्य करतोय, कोणाचं सरकार आहे? तर ते योगी आदित्यनाथ यांचं सरकार आहे. आणि योगी आदित्यनाथ हे जे मुख्यमंत्री आहेत ते कठोर शासक आहेत, ते स्पष्ट शासक आहेत. आणि त्यांनी स्पष्टसुद्धा केलेलं आहे, एकालाही संधी दिली जाणार नाही, एकाचीही मुक्ती होणार नाही. जो दोषी आहे, ज्याने चोरी केलेली आहे, जो गुन्हेगार आहे, त्याला 100% शिक्षा होणार आणि ती कठोर शिक्षा होणार. तरीसुद्धा हा विषय विविध तऱ्हेने, विविध प्रकारे मांडला जातोय, त्याच्यावरती चर्चा होते. अखिलेश यादव इथपर्यंत गेलेत की आमची सत्ता आली तर आम्ही त्या राम मंदिराचं परत एकदा उत्थान करू, त्या भक्तगणांचं आम्ही उत्थान करू. म्हणजे तुम्ही विचार करा, मग ह्यापूर्वी ज्यावेळी त्या राम मंदिर उभारणीसाठी जे भक्तगण त्या उत्तर प्रदेशमध्ये गेले होते, ती बाबरी मस्जिद तोडली गेली, त्यावेळी त्याच भक्तगणांवरती त्यांनी आपलं शस्त्र उचललं होतं आणि लाखोनी ते भक्तगण मारले गेले होते, त्यांना जखमी केलं गेलं होतं. मग त्याचं उत्तर ह्या अखिलेश यादवनी द्यावं. ज्यावेळी हे हत्याकांड घडलं, त्या कारसेवकांचे हत्याकांड घडलं, हे ते विसरलेत का? आणि ते हत्याकांड कोणी घडवलं? त्या समाजवादी पार्टीने, त्यांच्याच पित्याने. मग ह्याचा इतिहास त्यांनी सांगावा. त्या अखिलेश यादवने ते म्हणतायत ह्याचा उलगडा मी केला, ह्याचा उलगडा मी केला असं ते सांगतायत. आणि काय म्हणतायत? त्या राम मंदिराचं उत्थान मी करणार, त्या भक्तगणांचं उत्थान मी करणार. मग ह्यापूर्वी तुम्हाला संधी होती ते राम मंदिर, भव्य दिव्य राम मंदिर उभारण्याची, ती संधी तुम्ही का घालवली? हा माझा एक साधा सरळ प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, आज तगायत ते राम मंदिर उभं झाल्यानंतर, त्याच्यामध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर सुद्धा ते तिथे दर्शनासाठी गेलेले नाही आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा. आणि ते म्हणतायत आम्ही याव करू आणि मी त्याव करू. याचा अर्थ लक्षात घ्या. त्यांना
त्या रामलल्लाशी, त्या राम मंदिराशी काही लेणं देणं नाही. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी ते काय करतायत, एक परिस्थिती निर्माण करतायत, एक जमेची परिस्थिती निर्माण करतायत, एक आपली बाजू भक्कम करतायत. आणि हे षडयंत्र आहे मित्रांनो. हे निमित्त आहे फक्त राम मंदिर. हेच ते राहुल गांधी. आता राम मंदिरचा त्यांना पुळका आला. त्यांनी तर विरोध केला त्या राम मंदिरला. त्यांच्या पित्यांनी विरोध केला, त्यांच्या मातांनी तो विरोध केला त्या राम मंदिरसाठी. आता ही काँग्रेस पक्ष आणि ते राहुल गांधी, राम मंदिरचा त्यांना पुळका आलेला आहे आणि यथेच्छ त्याचा ते भारतीय जनता पार्टीच्या विरोधात उपयोग करून घेत आहेत. यथेच्छ त्याच्यावरती गदारोळ घालत आहेत. मित्रांनो, हे जे काय घडते आहे ना, याला कारण एकच आहे, तर राम मंदिर हे ह्या देशाचं नव्हे तर या हिंदूंचं केंद्रस्थान बनते, बलस्थान बनते. आणि हे बलस्थान बनू नये, केंद्रस्थान बनू नये, यासाठी हे सगळे चट्टेबट्टे, विदेशी असो किंवा देशी असो, हे जे आहेत डीप स्टेट, पाताळ यंत्री, ते आता जागे झाले, ते चाळवले आहेत. आणि त्यांनी ह्या बलस्थानाला नेस्तानाभूत करण्यासाठी आपला अजेंडा ते राबवत आहेत. त्यामुळे जे काय हिंदू आहेत, रामवरती भक्ती आहे, रामचंद्रांवरती भक्ती आहे, जे काय आपल्या हिंदू देवतांवरती त्यांची भक्ती आहे, त्यांनी सावध व्हावं आणि ते लक्षात घ्यावं. कारण जय जय श्रीराम ही घोषणा आता पूर्ण भारतभर दुमदुमती आहे. त्या घोषणेला कमजोर करायचं आहे, हिंदूंना कमजोर करायचं आहे, हिंदू संस्कृतीला, संस्काराला कमजोर करायचं आहे. मग ते केंद्रस्थान बनू नये. जसे हे दोन केंद्रस्थान आहे, ईसाईंचं आणि मुसलमानांचं, इस्लामचे, तसं हे हिंदूंचं केंद्रस्थान बनू नये. एका केंद्रस्थानी, एका ठिकाणी हिंदू एकवटू नये. ज्या घोषणेमधून हिंदू एकत्र आला आहे ती घोषणा म्हणजे जय जय श्रीराम. हे मंदिर म्हणजे केंद्रस्थान, त्या मंदिराच्या अनुषंगाने हिंदू एकत्र येऊ नये, ह्यासाठी हे रचलेलं षडयंत्र आहे. हे हिंदूने स्पष्ट लक्षात घ्यावं. ही गोष्ट मी तुमच्यासमोर अगदी स्पष्टरित्या मांडली आहे, वास्तव तुमच्यासमोर मांडलेलं आहे. अन्यथा हे जे काय आता विरोधक, अगदी ते अरविंद केजरीवाल, त्यांनाही पुळका आला. ते सुद्धा या राम मंदिराच्या विरोधात होते. त्यांनी सुद्धा जाऊन दर्शन घेतलं. त्यांना सुद्धा आता हिंदूंचा पुळका यायला लागला आहे. कारण त्यांना कळलं, या विरोधकांना, NDA आघाडीतील या घटक दलांना कळलं की पश्चिम बंगालमध्ये जो भूतो ना भविष्यतो, जो काय विजय प्राप्त केला आहे भारतीय जनता पार्टीने, तो कोणाच्या बळावरती? फक्त आणि फक्त हिंदूंच्या बळावरती. जर हिंदू एकवटला तर आपण परत सत्तेत येऊ शकणार नाही. हिंदू एका केंद्रस्थानी आला, एकत्र आला, तर आपण परत सत्तेमध्ये येऊ शकणार नाही. ह्यांची भीती आहे त्यांना. आणि सत्तेमध्ये येण्यासाठी हिंदूंच्या विरोधात हे रचलेलं कुभांड आहे. राम मंदिरमध्ये झालेल्या चोरीचं त्यांनी जो काहूर माजलेला आहे, तो काहूर माजवला आहे. जे काय गदारोळ माजवत आहेत त्याच्या मागचा उद्देश एवढाच आहे, तो म्हणजे या केंद्रस्थानी, हिंदूंच्या केंद्रस्थानी निर्माण झालेलं हे राम मंदिर, हे केंद्रस्थान, हे बलस्थान नेस्तानाभूत व्हावं. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काय ते माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.